यशस्विनीची आशा, शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा, शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा। राजश्री नाव काय दिलंय ह्याला? काहीतरी एक नाव दिलंय ना? परिफूड. परिफूड. हा, परिफूड संचालन। आणि केव्हापासून सुरुवात केली कामाला? 2012 10 वर्ष झाली 8 फेब्रुवारी। आणि मग ह्या किती पुरणपोळ्यांची आता तुम्हाला ऑर्डर आहे? मला 300 पोळ्यांची ऑर्डर आहे, सोबत कुरडई पापड सगळं मागवलंय त्यांनी। अच्छा, पूर्ण जेवणची तयारी सगळी तुम्ही इथून करून पाठवताय? हो। आणि आज रात्री आता ह्या पुण्याला जाणार? ह्या पुण्याला जाणार। हो। आणि अशा एरवी तुम्हाला कशा ऑर्डर्स मिळतात धुळ्या आणि आजूबाजूला? बरीचशी मंडळी अशी आहे की त्यांची मुलं पुण्याला बॉम्बेला किंवा त्याहूनही पुढे फॉरेनला असतात, आणि जेव्हा ते लोक इकडनं परत जातात तेव्हा आवर्जून आपल्या खानदेशची पुरणपोळी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना, विशेष म्हणजे बाहेर राहणारे लोक त्यांना 20-25 किलोचं वजनाचं लिमिट असताना सुद्धा 10-10 किलोच्या पोळ्या इकडनं नेतात आणि आनंदाने सांगतात की आमचा खानदेशचा खास शाही पावनचार म्हणून। तुमच्या कॅनडाला जातात, अमेरिकेला जातात? हो। आणि एकदा पेपरमध्ये आलं होतं तुमचं खास उल्लेख 3000 पुरणपोळ्यांचं, ते काय? आपल्या इथे एक एसटी महामंडळाचे मोठे साहेब आहेत, त्यांनी मुलीचं लग्न होतं आणि त्या मुलीच्या लग्नात त्यांनी 5000 पोळ्यांची ऑर्डर केली होती। आणि त्या पोळ्यांची ऑर्डर काहीही अनुभव नसताना केवळ यशस्विनी ज्या माझ्या सगळ्या बचत गटाच्या महिला आणि ज्योतिताई सुवर्णाताई यांचे मार्गदर्शन आणि माझ्या कुटुंबाचं, विशेषतः माझ्या 3 जावांचं सहकार्य याने मी तो प्रोजेक्ट एकदम यशस्वी केला। आणि माझं खूप भरभरून कौतुक साहेबांनी आणि साहेबांच्या मित्रांनी केलं। एका ह्याच्यात किती भरले बेपते? 5-5. आणि सकाळपासून पोळ्या आणि पुण्या मुंबईला पहिल्यांदाच जातात का राजश्री? नाही ताई, माझ्या तर आठवड्यातून 2-3 ऑर्डर असतातच, कधी पुण्याला कधी, आणि महिन्यातनं 1 ऑर्डर परदेशात जाते। अरे बापरे, धुळ्याचं मोहाडीचं नाव चांगलंच काढलं परिफूडनं। आणि यशस्विनी अभियानाच्या अंतर्गत हे सगळं यशस्वी अभियानामुळे ते खरं शक्य झालं आणि त्यामुळे हिंमत आली सगळं बघायला शिकायला। हो, आम्हाला आता असं उद्योग काहीतरी कामधंदा राजश्रीताईंनी पहिले बचत गटाचं आणलं होतं, तर आम्हाला पैसे टक्क्याचं बरंच सहकार्य मदत भेटली। जास्त या गटात आमच्याकडून गरीब आपण फिटल्या गेल्याने म्हणजे बचत गट आल्यापासून आमचा फायदा झाला। असा घरगुती काही उद्योग काढत आमचं बी 2 पैसे कमवू आम्ही त्यांच्या आसऱ्यानं, सुप्रताईच्या आसऱ्यानं त्यांच्या। शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा।